आता लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला जे भगवंताचं ध्यान लागलेलं आहे हे ध्यान टिकलं पाहिजेत. राहो आता शब्द फार महत्वाचा बरं का. आतापर्यंत संसार होता, दुष्काळ होता, लोकांनी फार त्रास दिला होता. आणि मग मी जेव्हा भंडारा डोंगरावर आलो, एकांत मिळाला, तिथे मी भगवंताचं ध्यान करायला लागलो आणि डोळ्यामध्ये ध्यान उतरलं आणि परमात्मा उतरल्याबरोबर अंतःकरणाला असं वाटलं की हेच ध्यान डोळा राहो, हेच ध्यान डोळा राहो. आणि ह्या ध्यानासाठी मन लंपट झालेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्हाला स्त्रीचा दृष्टांत दिला. लक्षात आलं. कामुक शब्द आपल्या ह्याच्यातला आहेत आणि ग्रामीण भागातला शब्द आहे लंपट. काय शब्द आहे ग्रामीण भाग? एखादा माणूस दिसला की हा काय, अरे लंपट आहे, तो चोर नाहीये. शब्द आहे का? चोर नाहीये, मूर्ख नाहीये, पण कोण आहे? लंपट. लंपट म्हणजे आसक्तिवान, स्त्रीच्या शरीरावर प्रेम करणारा, आसक्ती ठेवणारा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं मन भगवंताच्या ध्यानावर लंपट झालेलं आहे. फार गोड अभंग. लाचावले मन लंपट. लंपट शब्दाचा अर्थ त्याच्याशिवाय ज्याला करमत नाही त्याला लंपट म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताशिवाय माझ्या मनाला करमत नाही. काय अभंग आहे, तुम्ही रोज पाठ आहे तुमचा. अर्थ कसा आहे पहा. डोळा हेच ध्यान राहो आणि त्या ध्यानासाठी माझं मन लंपट झालंय. ध्यान म्हणजे माणसाचं अस्तित्व. अजून विस्तारपूर्वक सांगतो. कळत ग्रामीण भाग आहे. दुर्योधन सत्तेवर होता पण त्याचं ध्यान भावकीवर होतं, सत्तेवर नाही. हे अस्तित्व म्हणतात. दुःख कशामुळे आहेत? त्याच्याकडे सत्ता आहे, त्याच्याकडे पैसा आहे, पत्नी चांगली आहे, ते सगळं बरोबर आहे त्याचं. त्याचा बाप राजा आहे, नाही कळालं, काहीच करायची गरज नाही, पण याचं ध्यान नाही ना तिथे. ध्यान कुठे? पांडवाला सुख मिळू नये म्हणून जुगार खेळणं, वनवासात पाठवणं, त्याला गरीब ठेवणं, इथं ध्यान आहे. सुख मिळत नाही. तुम्ही तुमचं बघा. मी दुर्योधनाबद्दल नाही बोलत. बरेचसे लोक श्रीमंत आहेत पण ध्यान भावकीवर आहेत. मॅपवर एक क्लिक केलं तर तुमच्या जमिनीच्या सीमारेषा आणि सर्व जमिनीची कागदपत्रे क्षणात मिळतील. विश्वास बसतोय का? हे लँडडीडमुळे शक्य. फक्त तुमचा ॲड्रेस टाका किंवा मॅपवर क्लिक करा. तुमची सर्व जमिनीची कागदपत्रे मिळवा. आत्ताच डाउनलोड करा लँडडीड ॲप, भारताचा नंबर 1 लँड ॲप. To the thunder, feel the power rise. Steel in your palm, fire in your eyes. No fear in the moment, no pause in the chase when the world moves fast. Feeling every heartbeat like us through the dark. One touch, one move, you leave your mark. Every frame. पण ध्यान भावकीवर आहेत. आताच ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यात. दोन भाऊ एकामेकाविरुद्ध उभे, त्याला म्हणतात ध्यान. आम्ही दोघंही पडू पण त्याला निवडून देऊन द्यायचं नाही. ध्यान, अस्तित्व. जवळच्या विरोधामध्ये कधी कधी आता बिभीषणासारखा असतो एखादा, नाही कळालं. तुम्ही आता महाराज बिभीषणाला बोलतो काय आहेच ना, म्हणच आहेत. घर का भेदी, भेदी कळलं ना. घरातले रहस्य ज्याला माहिती आहे तो जर दुसऱ्याला मिळाला तर लंका पडून जाते. तुमचं घर लय किरकोळ आहे हो. विठ्ठला विठ्ठला. हे ध्यान. तो सत्ताधारी आहे दुर्योधन, मोठा आहे, राजा आहेत, युवराज आहेत. त्याच्या पुढे जाऊन सांगतो भगवान श्रीकृष्ण त्याला सन्मान देतात युवराज असल्यामुळं. त्याचं ध्यान नाहीये. ध्यान त्याच्याकडे दुःख झालं पाहिजेत, गरीब राहिले पाहिजेत. तुमच्याकडे पैसा आहे, बागायती जमीन आहे, सगळं आहेत. तुमचं लक्ष तिकडं नाही की उत्पन्न किती आलेत. ते उत्पन्न याच्याकरता खर्च करायचं की समोरचा माणूस वैरी दुःखी राहायला पाहिजेत. याच्यामुळे दुःख. तुम्ही काय जन्माला आला हेच तुम्हाला बरेपर्यंत कळत नाहीत.
बरेचसे लोक गडावर येतात, आल्यानंतर दुःख सांगत नाहीत, उलट सांगतात, त्याचा काटा काढा म्हणतात. जसं काही मला जादू टोना येतोय, काय म्हणतात ते, त्याचा काटा काढा, त्याला नीट करा. ही कुठली पद्धत आहे? तुम्ही तुमचं बघा ना. अर्थ कळतो का? तुम्ही स्वतः शिका, स्वतः मोठे व्हा, स्वतः ज्ञान मिळवा, हे पहा ना. त्याला मिळू नये म्हणून पाहू नका. विठाला विठाला. म्हणून हे दोन शब्द एकत्रित या अभंगात आलेले आहेत. मन देवाजवळ आहे, देवासाठी लंपट आहेत, आणि ध्यान पांडुरंगाचं आहेत. हे दोन. मन जे बाहेर जातं ते देवाकडे आहे, आणि ध्यान जे तुमचं अस्तित्व आहे त्याच्यामध्ये भगवंत राहतो. मला सांगा, देव जर ध्यानामध्ये आला आणि मन जर देवाजवळ गेलं तर जगात कोण दुःख देऊ शकतं? संपूर्ण गाव जगद्गुरु तुकोबाला त्रास देत असताना सुद्धा गाथा बुद्धीतून उमलला महाराज, अंतःकरणातून गाथा जन्माला आला. किती मोठी गोष्ट आहे. आणि ध्यान आणि मन जर एक झालं, जीवन बदलून जातं महाराज. पण टिकत नाही. म्हणून देवाला प्रार्थना आहे, ही मागणी बरं का, शेवटचा दिवस आहे तुमचा, म्हणून राहो. भगवंताला विनंती की देवा माझं ध्यान, आणि तुम्ही राहो, सतत राहो. काय करणार राहून तुमच्यामध्ये? दुसऱ्या चरणाचं गोड शब्द आहे, थोडासा अवघड कीर्तन आहे, पण ऐका. जेवढे जमलेले आहेत ना इथं सगळे, यांचं भगवानगडावर मी स्वागत करतो. ही भगवानगडाची शाखा आहे, तुमचं गाव नाही आहे. जागा कुणाची? बोला ना. भगवानगडाची ना. मागच्या वर्षी शब्द दिला आणि मागच्या वर्षीच विकत घेतली. मग आता तुम्ही भगवानगडावर आलात हे विसरू नका. शब्द फार महत्वाचा आहे. देहभावे पूजेनं. दुःखाला अजून काय कारणीभूत आहेत? देहभाव. ग्रामीण भागातल्या लोकांना थोडं कमी समजेल, पण श्रीमंतासाठी फार महत्वाचं आहे. देहभाव. शरीर मी आहे, देहाचं अस्तित्व मी आहे, याला म्हणतात. म्हणून जगात मी फिरलो, पण मी बघितलं जेवढे मोठे मोठे ब्रँड आहेत ना, त्याच्यात एक खोली पुरुषाच्या कपड्याची असते आणि 3 मजली स्त्रियासाठी असतात. किती? सगळं त्यांचंच. पुरुषाचे 4च रंग आहेत. तो पांढरा असं घालेल, निळा घालेल, काळा घालेल, नाही तर लाल घालेल, संपलं पुरुष. एक शर्ट 10 दिवस घालेल. पण स्त्रीला एक साडी डबल घालावीशी वाटत नाही. देहभाव. मी सुंदर दिसली पाहिजेत, माझ्याकडे लोकांनी आकर्षित झालं पाहिजे, याला देहभाव म्हणतात. आणि वयामानाने जसा जसा देह झिजतो, जसा जसा देह झिजतो, माझा अर्थ नाही कळला अजून. तुम्ही देहाची सेवा केली, पुन्हा शब्द सांग, तुम्ही देहाची आयुष्यभर सेवा केली, डायटिंग केली, मेकअप केलं, सगळं केलं, काळाने देहाला जीर्ण केलं. तुमचं अस्तित्व फक्त देह होता. कळालं तुम्हाला? प्रत्येक शब्द तुमचं अस्तित्व देह आहेत, आणि देह काळाच्या अधीन असल्यामुळं जसे जसे तुम्ही म्हातारे होता, दुःख वाढत जात. मग म्हाताऱ्या बाया तरुण पुरीला नाव ठेवतात, बघ बाई कशी वागते ही, आमच्या काळात असं नव्हतं. मग तू ह्या काळात जन्माला यायला पाहिजे होतं का? कारण की तारुण्याकडे आकर्षित होता, आपल्याकडे कोणी पाहत नाही, आपल्या अस्तित्वाला कोणी पाहत नाही. भांडणाला सुरुवात होते. आईची सुनेचं भांडणं व्हायचं काहीच कारण नाही, देहभाव आहे फक्त. मुलगा माझा आहे, हिने ताब्यात घेतला, काय कारण नाही दुसरं? भाकरीची कमी आहे,
प्रेम करत नाही कुणी, कारण की पुन्हा एक शब्द आहे का, तुमचं अस्तित्व हे देह आहे, ज्ञान नाही. लक्षात आहे, तुमचं अस्तित्व देह आहे, ज्ञान नाहीये, आनंद नाही. आज 700 वर्ष झालेत ज्ञानोबराचे मंदिर बांधले जातात, ज्ञानामुळे अजरामर आहेत ते. भगवान बाबाचे मंदिर बांधले जातात, ज्ञानामुळे अजरामर आहेत. तुकोबरायचे मंदिर बांधले जातात, ज्ञानामुळे. तुम्ही देहावर प्रेम करतात, देह गेला की संपलो. तुम्ही देहाचा उपयोग केला पाहिजे ज्ञानासाठी. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, शूरवीर होण्यासाठी, देशासाठी देहाचा उपयोग करा. लोक तुमची पूजा करतील. स्वतःसाठी देहाचा वापर केला, दुःखाशिवाय काहीच नाही. तुम्ही किती भारी कपडे घाला, समोरचा माणूस तुम्हाला नावच ठेवतो. कमी कपडे घाला तरी नाव ठेवतो, जास्त घाला तरी. देहाला नावं ठेवणारे अनेक लोक आहेत, संतांच्या कृपेतून मिळालेलं ज्ञान नावं ठेवत नाहीत. याचं सगळ्यात मोठं उदाहरण ज्ञानेश्वरी आहेत. ज्ञानोबराच्या जीवनावर लोकांच्या शंका आहेत, ज्ञानेश्वरीवर शंका नाही. ज्ञान आणि शरीर यातला फरक लक्षात ठेवा. लोक म्हणतात ज्ञानोबरांचे जीवन असं होतं, ठीक आहे, त्यांच्या जीवनावर शंका आहे. ज्ञानावर काय पाहिजे मग आपल्याकडे, शरीर पाहिजे का ज्ञान पाहिजे? तुकोबराच्या जीवनावर शंका उचलतात, अभंगावर नाही. अभंग तसे करता येत नाही, अभंग नंतरच आहेत, पण अभंगावर नाही. अभंग त्यांचं अस्तित्व आहे. ज्ञानेश्वरी माऊलीचं अस्तित्व आहे. म्हणून काहीही संबंध नसताना संपूर्ण महाराष्ट्र तुकोबराचे अभंग गातो आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. हे ज्ञान आहे, हे अस्तित्व आहे. शरीराकडे तुम्ही पाहता, सगळा पैसा खर्च करता शरीरासाठी, आणि शरीर हे काळाच्या अधीन आहे. तुम्ही किती मोठे असाव. मागे एकदा सांगितलं तर लक्षात असेल, रावणा इतका विद्वान झालाच नाही अजून. रावणाची श्लोकही समजत नाही आणि त्याचं शास्त्रही समजत नाही लोकांना. रावण भाष्य म्हणून सुद्धा आहे बरं का जगामध्ये. काय ग्रंथाचं नाव आहे ते माहिती नाही तुम्हाला. त्यांनी भाष्य लिहिलं, राजा झाला, शरीराकडे लक्ष असल्यामुळं अजरामर नाही झाला, फक्त नाव. आणि जे नाव आहे ते चांगलं नाव नाहीये. शास्त्रज्ञ आहे, पुन्हा आहे का, शास्त्रज्ञ आहे, मोठा आहे, विद्वान आहे, प्रेम करत नाहीत लोक कोणी. तुम्ही ज्ञानी असाल, श्रीमंत असाल, मोठे असाल, तुमचं ध्यान जर दुसरीकडे चुकीच्या ह्याच्याकडे असेल, पाहणार नाहीत लोक. मला थोडा राग येईल, थोडा अजून उघड बोलतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत किती नेते झाले बरं जगात, आपल्या भारतामध्ये? कुणाचा फोटो नोटवर आलाय अजून? बोला ना. देश ताब्यात आहे तुमच्या. अनेक पंतप्रधान झाले, अनेक नेते झाले, अनेक भागात झाले. लोक नाही मानत, गेली विसरून, ती पिढी गेली. काही काही आमदार खासदार 9 वेळा निवडून आले त्यांच्या चांगुलपणामुळं, पण अस्तित्व टिकलं नाही. अस्तित्व फक्त ज्ञानच टिकवतं, आणि ते ज्ञान दिल्यानंतर जास्त टिकतं. पुन्हा दुसरा शब्द सांगतो, तुम्ही ज्ञानी आहात पण कुणालाच काही देत नाहीत. भगवान बाबा एकटे पंढरपूरला नाही गेले, तुम्हाला घेऊन गेले म्हणून इथं मंदिर होतं. एकटे गेले का? नाही. तुम्हाला घेऊन तुम्ही जेवढं वाटाल, अन्नदान कराल. पुन्हा पुढचं जाऊन सांगतो, पुण्य वगैरे हा नंतरचा प्रश्न आहे बरं का. दान दिल्याने तुमचं अस्तित्व मोठं होतं, लोक तुमच्यावर प्रेम करतात. तुम्ही भगवानगडावर येता, तृप्त होऊन जाता. लोक आले की शहरातले लोक म्हणतात, इथं आल्यावर समाधान वाटतं, तृप्त होऊन जाता. तिथं जे जेवण दिलं जातं, प्रसाद दिला जातो, निरपेक्ष भावनेने दिला जातो, म्हणून जमीन सुद्धा अनंत आहे. एखाद्याच्या बंगल्यात जा, तुम्हाला जाऊच वाटत नाही. श्रीमंत येतो, मोठा बंगला आहे, कुत्र्याशिवाय कुणीच नाही त्याच्यात. आणि जी माणसं उभी आहेत, सुरक्षा रक्षक ज्याला आपण म्हणतो, ती टेन्शन मध्ये, मग कोणी या मालकाला मारायला येतं का? काही जीव नाही. तुकोबाराचं अस्तित्व बघा, मागे पुढे उभा आहे,
आलिया घात निवाराया आलिया घात मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात आलिया घात असतात अंधश्रद्धेत असतात. वेद त्याच्या पुढे जाऊन सांगतो ततो भूय युवतेतम. ज्ञानी लोक शिकलेली लोक त्याच्यापेक्षा जास्त अंधकारात असतात. याचं कारण चुकीचा दुराग्रह केलेला असतो. फरक लक्षात ठेवा. सामान्य माणसं श्रद्धाळू आहेत, संतांवर विश्वास आहेत. ज्ञानी लोक कोणावरच विश्वास ठेवत नाही, स्वतःच्या शिवाय जास्त दुःखी असतात. म्हणून मी भूमिकेत सांगितलं तुम्हाला, दुःख वाढत चाललेलं आहे, देहभाव वाढलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हा देहभाव याने मी भगवंताची पूजा करेल. देहभावे पूजीन. काय 2-3 शब्द द्या अभंगामध्ये, अगदी मनात ठसून घ्या. ध्यान म्हणजे तुमचं अस्तित्व आहे. तुम्ही भजन करत असला तरी ध्यान चहावर गेलं नाही पाहिजे. जागर चालू आहे, ध्यान कुठे आहे? कीर्तन चालू आहे, ध्यान कुठे आहे? संपतंय कधी? हे ध्यान, हे तुमचं अस्तित्व आहे. मनाला गोडी लागली पाहिजे भगवंताची, मन लंपट. आणि तिसरा शब्द या अभंगातला आहे, देहभाव पूजीन. भगवंताला पान फूल हिरे माणिक मोती काही उपयोग नाही. बालाजीला जा तुम्ही, रत्नाने भरलेला देव आहे. लांबून बघायचा, श्रीमंत आहे ना, नाही कळालं. बालाजी कसे आहेत? श्रीमंत, हात लावून देत नाही. आमचा विठ्ठल पायावर डोकं ठेवा हो, काही म्हणत नाही, काही नाहीच तिथं. देह व्हावे, पान फूल तुळशी सोडून विठ्ठलाकडे हात. जगातला एकच देव आहे ज्याला तुमचा स्पर्श होतो. पुढे जाऊन सांगू का, तोच एक विठ्ठल देव असा आहे, तुम्हाला तो स्पर्श करू देतो. ना तर सगळे देव लांबून बघायचे. सगळे देव श्रीमंत आहेत, पण बघायचे कसे? श्रीमंतही माणसं तुम्हाला लांबच ठेवतात, लांबून बोला. देवही म्हणतात लांब राहा. जवळ करणारा फक्त विठ्ठल आहे हो. म्हणून कोंडू कोंडुनी हृदयामध्ये, डोळ्यामध्ये, अंतःकरणामध्ये. आणि त्याची पूजा पान फुलांना नाही, देह भावे पूजी. मुलगा कामाला लागला, मुलाला मुलगा झाला, कळस निघाला. काय म्हणतात ते? जीवनाचा आता कधीही मरायला मोकळे. जे म्हातारे त्यांच्याबद्दल बोलतोय बरं का, आणि जे तृप्त आहे त्यांच्याबद्दल बोलतोय. नाही तर काय काही म्हातारे शेवटपर्यंत दुकानावर उठत नाहीत, चारही हातात देत नाहीत आणि शेतही देत नाहीत. आणि त्यांची मुलं म्हणतात म्हातारं कधी मरते काय माहिती. हे ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे बरं का. नवसी होती इतरे निधनी माझ्या. नवस करतात की हा मरावा म्हणून. काय आपलं जीवन असावं इतकं वाईट? लोभ किती असावं, याला काही मर्यादा आहे का नाही? काही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जर भगवंताचं स्वरूप अंतःकरणात जर स्थिरावलं, येणे कळसा येणे होईल. माझं जीवन कळसाला आलं. स्थिरावलं, येणे कळसा येणे होईल. माझं जीवन कळसाला आलं. कळस कळला ना? कळस माहिती का? सगळं काम संपल्यानंतर शेवटी जो बसवतात त्याला काय म्हणतात? त्याच्यानंतर काम नाही. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर कळसाचं वर्णन आलेलं आहे. अजून जास्त कठीण जाईल तुम्हाला ऐकायला. 18व्या अध्यायाला कळस अध्याय असं म्हणतात. ज्ञानोबांचे शब्द आहेत कळस अध्याय. आणि कळसा परवते काही. ज्ञानोबांचे शब्द काहीच काम शिल्लक राहत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, कळस बसल्यानंतर त्या मंदिरातल्या उणीवा पण समजतात आणि वैशिष्ट्य पण समजतं.
लक्षात येते दोन्ही. कळस बसल्यानंतर मंदिराचं जो प्रपोर्शन आहे ते चुकलं का बरोबर दोन्ही कळतं. ज्याच्या जीवनात कळस बसलेला आहे त्याचं जीवन चांगलं आहे का वाईट आहे हे पण कळतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या डोळ्यामध्ये भगवंताचं अस्तित्व आलं, देव माझ्या हृदयामध्ये स्थिरावला, याने काय झालं, येणे कळसा येणे होईल. असं जर माझ्या जीवनामध्ये घडलं तर माझं जीवन कळसाला आलं. हे शब्द खूप गंभीर आहे बरं का. ह्या शब्दासाठी मी तुम्हाला आतापर्यंत भूमिका सांगितली. तुम्ही जे जीवन जगताना कुठंतरी असं ठरवा. इंग्रजीमध्ये त्याला टार्गेट म्हणतात, लक्ष म्हणतात मराठीमध्ये. तुम्ही जीवन जगताना काहीतरी ठरवा की मला हे करायचंय, इथपर्यंत मला जायचंय, आणि ते लक्ष गाठलं ना त्याला म्हणतात कळस गाठला. फालतू जीवन जगू नका अंधारामध्ये चालल्यासारखं. हे जीवन चुकीचं आहे. मला इतकं शिकायचंय आणि हेच करायचंय, ती माणसं जगात सक्सेस होतात. म्हणून जेव्हा तुम्ही इतिहास वाचता ना की पेट्रोल भरत होते, त्यांनी कंपनी काढली, आमकं करत होते, हे सगळं चुकीचं आहे. त्यांचं ध्यान मोठं होण्यावर आहे. ते काय झालं हा नंतरचा भाग आहे. 24 तास स्वतःवर ध्यान आहेत, मला मोठं व्हायचंय. साधक साधनेवर लक्ष देतो, विद्यार्थी विद्येवर लक्ष देतो, ते मोठे होतात. नाही जायचंय कॉलेजला, आईबाप पैसे पाठवतात, कसं तरी जीवन जगायचंय, कधीच नोकरी लागत नाहीत. टॉप काढा तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये, कंपन्या तुमचे पाय शोधतात हो, त्यांना पण चांगले माणसं लागतात. 1-1 कोटीचं महिन्याचं पॅकेज आहे. किती? आणि मी आता भारताची अवस्था पाहतो, मास्तरकीसाठी 30-40 लाख रुपये द्यावे लागतात. शब्द आला किती? आमच्या संस्था आहेत ना, आम्हाला घेण्या देण्याची ऑफर येतात. बाबा बघा जरा जागा असली तर. म्हटलं जागाच नाही, तुमची पण जागा नाही. ही परिस्थिती का आली की पैसे का परिस्थिती आली? अभ्यास केला नाही, ध्यान नाही आपल्या अभ्यासाकडे. जे UPSC करतात, टॉपला येतात, कंपनी चालवतात, श्रीमंत माणसं लक्षात ठेवा, पैसेवाले आहेत. मेंदू अभ्यास करणाऱ्याकडे असतो. मराठी कळाली की तुम्हाला? श्रीमंताची मुलं आहेत, त्यांच्याकडे पैसा आहेत, माझ्या भाषेत भांडवल आहे, पण त्यांची कंपनी चालवणारे बुद्धिमान आहेत. आणि बुद्धिमान तोच असतो जो कष्ट घेऊन बुद्धिमान होतो. असं नाही होत बुद्धिमान. 50-50 कोटीचं एका वर्षाला एक माणसाला पॅकेज आहे, ते पण माणसाच आहेत. आणि चपराशीची नोकरी मिळत नाही, ते पण. ध्येय चुकलं तुमचं, ध्यान चुकलं तुमचं. नको त्यावेळेस नको त्या ठिकाणी ध्यान गेलं. कॉलेजच्या टायमाला बरं मला एक सांगा, कॉलेजला मुलं जातात, अभ्यास करण्यासाठी आईबाप पाठवतात. आईबाप लग्न करणार आहेत का नाहीत? बोला ना. मुलीसाठी बापाने पैसे जोडून ठेवलेले असतात, पोरासाठी संपत्ती करून ठेवलेली असते. जे आईबाप तुमचं लग्न करणार आहेत, मग त्याच्याकरता तुम्ही का पोरं शोधता? तुम्ही का मुली शोधतात? तुमचं काम नाही आहे ते. तुमचा रखवाला आहे, तुम्हाला आधार देणारा आईबाप आहेत. वर्ग लक्षात, ते तुमच्या पुढच्या जीवनाची काळजी करतात. तुमचं ध्यान तुमच्या लक्षावर पाहिजे, अभ्यासावर पाहिजे. म्हणून गरिबाची पोरं कलेक्टर होतात. 50-50 कोटीचं पॅकेट अभ्यास करणाऱ्याला मिळतं. कष्ट कर, नाव पण त्याचं. मी याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, शिवाजी महाराज मोठे आहेतच, पण शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा प्रवास आठवा आणि आत्ताच्या माणसाने करून दाखवा. घोड्यावर जमेल का? कोणतं हाडूक शिल्लक राहील त्याचं? रायगड कुठे कोकणामध्ये, आग्रा कुठे UP मध्ये. अंतर लक्षात येते का? आणि त्या काळात काही कार होत्या का? त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, भगवान बाबांचा टांगा मी भगवानगडावर ठेवलेला आहे. त्या टांग्यामध्ये महाराष्ट्र फिरले हो. आमच्या लक्झरी गाड्यात अजून एक राऊंड पूर्ण नाही झाला आम्हाला. फरक लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. कारण की ध्येय जर जितकं मोठं असेल तितकं तुम्ही लोक गोळा करू शकतात, प्रेम जमा करू शकतात. विद्यार्थी अवस्थेत विद्यार्थीच पाहिजेत. जगद्गुरु तुकोबारांनी शिकवलं बरं काय, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. विद्याच केली पाहिजे, ध्यान. आणि मग तुमच्या जीवनाचा कळस पहा कसा मिळतो. लोटांगण घालतात तो श्रीमंत लोक. चांगला कीर्तनकार असेल ना, महाराष्ट्र तुमच्याकडे तारखा मागायला येतो.
वशीला लावायची गरज नाही. आमच्या पाहुण्याचे कीर्तन ठेवा. कल को अगर आप नहीं रहे तो बच्चों के स्कूल की फीस, घर का खर्चा कौन भरेगा? अरे अब तो करवा लो टर्म लाइफ इंश्योरेंस. आमच्या पाहुण्याचे कीर्तन ठेवा. नाही कळालं? काय काय कीर्तनकार अगोदर सांगतात तुमची तारीख ठेवली बरं का पुढच्या वर्षीची. अरे मागितली कुणी? अर्थ लक्षात का? ही कमजोरी का? ध्येयाकडे लक्ष नाही. जर अभ्यास केला जग तुमच्या मागे येईल. त्याच्या पुढे बोलू का तुम्हाला? मोठे व्हा. ज्या मुलीच्या मागे तुम्ही लागता ना, हजारो मुली तुमच्या मागे लागतील. ध्येय जर चांगला असेल तर, मोठं जर झाला सगळं मिळतं. महाभारतामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे. सगळं मिळतं माणसाला. माणूस मोठा झाला पाहिजे आणि मोठ्या माणसाकडेच लोक येतात. भगवान श्रीकृष्णाकडे रुक्मिणी आकर्षित झाली, सत्यभामा आकर्षित झाली. तुम्ही अनुभव घेऊन पहा. आणि रुक्मिणीच्या मागे लागणाऱ्याला जो वध झाला, शिशुपालासारखे, फार सुंदर भागवतामध्ये वर्णन आहे. शिव्या देत असताना शिशुपाल हे पण म्हणत होता बरं का, माझ्यासाठी ठरलेली रुक्मिणी कृष्ण पळून घेऊन गेला. पडते का तुम्हाला ही गोष्ट? रुक्मिणी आली का कृष्णाने पळवली? तुमचा निर्णय काय? तिने रिक्वेस्ट केली आपल्या भाषेमध्ये. तिने सांगितलं ना, अरे ठरवलं असेल तुला, माझा शब्द आहे का? पण रुक्मिणीच्या मनात शिशुपाल नाहीये हे शिशुपालाला कळत नाही शेवटपर्यंत. म्हातारा झाला तरी म्हणायचं कृष्णामुळे रुक्मिणी मिळाली. हे काही जीवन आहे का हो? होईल येणे कळसा, मरेपर्यंत खंतच. तिच्या बरोबर लग्न करायचं होतं पण जमलं नाही. अरे काय होईल येणे कळसा. तुम्ही मोठे व्हा. तुमच्या मनात नसेल ते परमात्मा पुरवतो. विठ्ठला म्हणून आपण जन्माला आलो आहोत. आपला कळस निघायला पाहिजे. तुकोबाराय काय शिकवतात बघा, आपल्या जीवनाचा कळस निघायला पाहिजेत. लोकांनी कळसाकडे पाहून आपला अंदाज घेतला पाहिजे. शब्दाकडे पाहून माणूस कळायला पाहिजेत. जगद्गुरु तुकोबराय ते म्हणतात, होईल येणे कळसा आले. हे जर घडलं, भगवंताच्या स्वरूपावर माझं ध्यान स्थिर झालं, माझं जीवन, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कळसाला आलं. कळस आला म्हणजे पुन्हा सांगतो, जीवन परिपूर्ण झालं. आणि जिथं पूर्णता आहे तिथं आनंद आहे. पूर्णाचा आनंद पूर्णतेमध्येच आहे. एकदा गंगा समुद्राला मिळाली, समुद्र रूप झाली ना, गंगा पूर्ण झाली, पाणी व्यापक झालं. तुमचं आमचं जे संकोचित जीवन आहे, प्रतिस्पर्धा करणारं जीवन आहे, दुसऱ्याकडे पाहून चालणारं जीवन आहे, एकदा ध्येय गाठलं ना तुम्ही, इतके उंच गेलात ना, बारीक सारीक काही दिसत नाही. मग कोण जळतंय तुमच्यावर, कोण तुम्हाला शिव्या देतं, कोण तुमची निंदा करतं. मोठी लोक विचारच केला नाही ना आपण. निरागस सौंदर्याला गोजीरवाणं म्हणतात. लहान मुलामध्ये काम नसतो, शब्द आला का? आणि ज्या सौंदर्यामध्ये काम नाहीये, निष्काम आहेत, तो गोजेरी आहेत. भगवान बाबाचं सौंदर्य बघा, तो का म्हणे गोजेरी. ज्ञानोबरायांचं सौंदर्य बघा. ज्ञानोबरायांच्या सौंदर्याचं वर्णन करताना नामदेव महाराजांनी लिहिलेले आहेत, उगवला खांब कर्दळीचा गाभा. कर्दळीचा गाभा, डोळ्याला शांत वाटतं ते सौंदर्य, भडकवतं ते सौंदर्य नाहीत. दुःख जाग करतं ते सौंदर्य नाहीत. वासना भडकवतं ते सौंदर्य नाहीत. तो काम आहे. म्हणून तुम्हाला ही भूमिका म्हटली, कामुकता लंपटता वेगळी आहेत. भगवंताचं सौंदर्य गोजीरवान आहेत, निरागस आहे. तो का म्हणे, आणि ते गोजीरवान सौंदर्य एकदा हृदयामध्ये बसलं ना, निघता निघत नाही हो. लक्षात येत निघता. तुम्ही संताचा अवस्थाच पाहिली नाही अजून, संतच माहिती नाहीत. श्री राधेचं वर्णन करत असताना खूप सुंदर आहे बरं का. आमच्या स्वामीजीने खूप सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, श्रीमद भागवत कर्ण रसायन. स्वामीजीने खूप सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, श्रीमद भागवत कर्ण रसायन म्हणून. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये राधेचं वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा निघून जातात ना, ते सर्वसाधारण लोकांच्या दृष्टीने ते मथुरेला गेले.
पण आज जर तुम्ही वृंदावन मध्ये गेला तर कृष्णाचं भजन होत नाही, राधेचं भजन होतं. याचं कारण आहे वृंदावन हे राधेचं आहे. वृंदावन कोणाचं आहे? राधेचं आहे. जी प्रेमाची देवी आहेत, रास रासेश्वरी आहेत, तिचं वृंदावन आहेत. म्हणून बरेचसे लोक जातात वृंदावन मध्ये आणि आल्यानंतर मला म्हणतात करमत नाही महाराज तिथं. वृंदावन मध्ये गेलं, जे आम्ही वर्णन ऐकलं, हे केलं, करमत नाही आम्हाला. करमणारच नाही म्हणलं. याचं कारण राधेचा आशीर्वाद पाहिजेत. मुद्दा लक्षात आला? राधेचा जिची जागा आहे ना, तिला वाटलं पाहिजे तुम्ही निरागस आहात, मग त्या देवीचा, त्या जागेचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि मग रमलं जातं तिथं. याच्यावर 6व्या अध्यायामध्ये खूप मोठं आहे, शुचौदेशे प्रतिष्ठाप्य. कुठल्या जागी भजन होतं, कुठल्या जागेवर भजन करावं. काही काही जागा अशा गेल्या गेल्या मन शांत होतं, नाही कळालं. आणि काही काही माणसं असे पाहिल्या पहिल्या दुःख जन्माला येतं. सकाळी सकाळी तोंड पाहिलं याचं वगैरे वगैरे, तुम्ही तुमचं रोजचे अनुभव आहे, कशाला कीर्तनात सांगू मी. नको त्या माणसाला पाहिल्यानंतर उद्विग्नता येते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा परमात्मा सुंदर नाही आहेत, गोजीरवाण आहेत. निरागस सौंदर्याने पाहिलं ना मन शांत होतं. गोजीरवाणाचा अर्थ सांगतात. आईने पोराला पाहिलं ना ते गोजीरवाणा असतं. आईचे डोळे शांत होतात, त्याला प्रेम म्हणतात. जिथं तुमचं मन शांत होतं ते निरागस सौंदर्य. आणि जिथं भडकलं जातं ते काम, क्रोध आणि लोभ. विठ्ठल विठ्ठल. एक विशेषतः अनेक ठिकाणी सांगितलंय त्या गोष्टीचा. काम जिथे आहे ना, निरागसता नाही तिथं. निरागस लहान मूल कोणालाही आवडतं, निरागस आहेत. भगवंताचं सौंदर्य निरागस आहेत, काम क्रोध रहित आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या परमात्म्याला काय म्हणतात ते समजून घ्या बरं का. तुका म्हणे गोजरिया, विठ्ठलाला म्हटलं. आणि मग तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला दिसत नाही तो. बरेच लोक म्हणतात पंढरपूरला जसं वर्णन केलं तसं दिसत नाहीत. या अभंगामध्ये आणि सुंदरते ध्यानमध्ये एक शब्द आहे बरं का, राहो आता हेची ध्यान. शब्द काय आहे? राहो आता हेची. आणि सुंदरते मूर्ती कुठं म्हटलं इथं? तुकोबाराय बोलतात एक, तुमच्या डोक्यात वेगळा अर्थ. तुकोबाराय ध्यान सुंदर म्हणतात आणि पंढरपूरला जाऊन तुम्ही मूर्ती पाहता. चूक कुणाची? मूर्ख कोण आहे? बोला ना, मी कशाला म्हणू? गोजरिया ध्यान सुंदर आहे म्हणून देह भावे पूजीन ही मानस पूजा आहे. याला पत्र पुष्प घेऊन फिजिकल व्हायला पाहिजे असं सांगितलेलं नाही. ध्यान. आणि जर तुमचं ध्यान अस्तित्व सुंदर झालं, मन सुंदर झालं, ज्ञान हृदयातून जन्माला येतं. संतांचं ज्ञान पुस्तकातून मस्तकात आलेलं नाही, हृदयातून जन्माला आलेलं. तुकोबाराचे शब्द आहे बरं का. तुका म्हणे झरा. झरा कळालं? आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत. खड्डा खोदला तर खालून पाणी येतं, त्याला काय म्हणतात? कितीही उपसलं तरी पाणी. तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा, डुप्लिकेट नाही, खरा झरा. तसं एक अभंग निघाला की दुसरा अभंग नवीन निघतो, तिसरा अभंग नवीन निघतो, चौथा नवीन निघतो. 4000 अभंग नवीन निघालेत. तुका म्हणे हे व्याख्यान करणार जाईल तिथे एकच व्याख्यान, ऐकणारच पाठ झाले हो. मी एका कीर्तनाला जायचं होतं, मला बसलो होतो तर दुसऱ्याचं कीर्तन चालू होतं. मी थोडं थांबलो 5 मिनिट. ते जे बाया होत्या ना, कीर्तनकार पुढं काय बोलणार त्या बाया सांगत होत्या. माझा अर्थ नाही कळला अजून तुम्हाला. बायांनी तुमची योग्यता ओळखावी एवढा तुमचा अभ्यास. तुम्ही काय सांगणार आहात? मी विचारलं बाईला कार्यक्रम चालू, तू कसं काय बोलत होते एवढ्या बाया? रोज दरवर्षी महाराज तेच असतं. नाही कळत. तरी वेगळा शब्द वापरला होता. त्यांची पोथी आम्ही ओळखलेली.
होतो. विठाला विठाला वागतात त्यालाच म्हणावं. प्रत्येक शब्द साधकाप्रमाणे श्रोत्यांनी वाट पाहिली पाहिजे. तो वागताय, नाही तर वागता कुणालाही कसं काय म्हणायचं वागताय. जाईल तिथं तेच दृष्टांत, तेच बोलणं, तेच सगळं पाठ. मग फायदा काय तुमचा अभ्यास करून? अस्तित्व. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा जो परमात्मा आहे ना, गोजरी आहे, निरागस सौंदर्याने भरलेला आहे. हे सगळं का सांगतोय तुम्हाला लक्षात ठेवा. तुमच्या जीवनात जर आनंद पाहिजे असेल, तुमच्या जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल, ह्या पद्धतीने जीवन जगा. होईल येणे तुमच्या अंतःकरणात इतरांना प्रवेश देऊ नका. वैर असेल, भावकी असेल, सौंदर्य असेल, धन असेल, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, इतराकडे लक्ष देऊ नका. आणि माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांचे महावाक्य आहेत, तुम्ही तुमची सोडवणूक करा. पाठ आहे सगळ्यांचे. आपुली आपण करा. महावाक्य काय सांगतात? जगद्गुरु तुकोबारायचा विचार आपणावला, त्यांनी घेतला. हा हे सगळी शिकलेली मंडळी अंधश्रद्धा म्हणतात. अरे जरा वाचा ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय हे सांगत नाहीत. ज्ञानोबाराय म्हणतात तुमची सुटका तुम्ही करा. अजून काय सांगायला पाहिजेत? आणि 700 वर्षापूर्वी सांगितलेले आहेत, आपुली आपण करा. आणि याचा अनुवाद सांगतो तुम्हाला. माझा मीच झालो शत्रू, कैसा पुत्रधारा कैसा मित्रू, कासया घातला पसारू. तुकोबाराचे अभंग नाटाचे वाचा तुम्ही. कोण सुख धरोणी संसारी. काय शब्द आहे? 8 पिढ्याची श्रीमंती बरं का तुकोबारायांची. आणि ते प्रश्न विचारतात, संसारात कुठलं सुख आहे जे मी धरून ठेवू. आणि भगवंताला प्रश्न विचारलाय तुकोबारायांनी, कोण सुख धरोणी संसारी, राहो सांगबा मजारे. थिता अंतरशी दुरी. जवळ होता सागोदर. धन नसणार. आता माझ्या समोर बसलेली सगळी श्रीमंत माणसं नाहीत, सगळी शेतकरी, बरोबर आहे. मग श्रीमंत माणसाला एवढं चांगलं ऐकायला मिळेल का हो? नाही का? की ते अगोदरच परमार्थाला नावं ठेवतात. अजून नाही कळालं. ज्यांचं नावच नाही जगामध्ये ते नावं ठेवतात. आपुली आपण करा सोडवणूक. स्वतःची सोडवणूक ज्ञानोबाराय. मी 700 वर्ष शब्द का वापरतो माहितीये का? तुम्ही आधुनिक आहात. ज्ञानोबाराय 700 वर्षापासून शिकवतात. आता उघडी डोळे भगवानगडावर ना खूप म्हातारी माणसं येतात. त्यांच्या भावना असतात. माझे शब्द गंभीरतेने घ्या. त्यांच्या भावना ऐकायला सुद्धा माणूस नाही हो. मुलगा ऐकत नाही, सून ऐकत नाही, बायको ऐकत नाहीत. भावना ते काही मागत नाही. पण म्हाताऱ्या माणसाला जे कोंडलेली भावना आहेत ती बोलून दाखवायला माणूस नाही. आणि सगळा संसार त्या म्हाताऱ्याने उभा केलेला असतो. जीव लावून परिवारावर प्रेम केलेलं असतं. बोलू सुद्धा देते. हो तुम्ही गप्प बसा म्हणतात. झालं तुमचं, संपलं. कुणी अपमान केला? तुमच्या रक्ताने. अपमान कोण करतो? तुम्हाला काय बाहेरची लोक करतात का? बोरकिनीला तुमचीच लोक करतात, पोरच करतात. सुरुवात कोण करतं अपमानाला? पोरं करतात का बायको करते? बोला ना. पोराला सांगते ते, तू तुझं काम कर, मी आहे तुझ्या पाठीमागं. त्यांना पहिल्यापासून काय कळत नाही. पोराच्या मनात कोण बिंबवते? मग हळूहळू आईने सांगितल्यामुळं कळतं. आणि बायको आल्यावर सांगते.